आणि आता बातमी नवी मुंबईची। नवी मुंबईतील पुरुषांची राजकारणातील मक्तेदारी मी मोठ्या प्रमाणावर संपवली आणि आता तर मला 56 नगरसेवकांचं बळ मिळणार आहे। त्यामुळे नजीकच्या काळात नवी मुंबईतील पुरुषांची राजकारणातली सारी मक्तेदारी संपुष्टात आणणार असल्याचा इशारा भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी दिला आहे। नवी मुंबई महापालिकेवर वनमंत्री गणेश नाईकांचं गेली 25 वर्षे एक हाती वर्चस्व आहे आणि त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील किंवा निकटवर्तीय नगरसेवक हेच महापौर झालेत। त्या पार्श्वभूमीवर मंदा म्हात्रे यांचं विधान म्हणजे गणेश नाईकांच्या निकटवर्तीय नगरसेवकाला महापौर पदासाठी विरोध आहे का असा प्रश्न निर्माण झालाय। त्यांच्या विधानानं भाजपमध्ये महापौर पदावरून संघर्ष होण्याची चिन्ह आत्ताच दिसू लागली आहेत। आपल्यावर या ठिकाणी आमदारकीच्या हॅट्रिक केलेल्या आणि गेली 21 वर्ष आमदार राहिलेल्या मंदाताई म्हात्रे आहेत। महापौर पद हे सर्वसामान्य कार्यकर्त्याला मिळालं पाहिजे अशी मी धारणेची आहे आणि म्हणून गेली 25 वर्ष महानगरपालिकेमध्ये कधीही मी नाव दिलं तर कुठल्याही कार्यकर्त्याचं नाव दिलेलं आहे, कारण त्यांना सुद्धा संधी मिळाली पाहिजे। आमच्या घरात मला संधी मिळाली म्हणून सगळी घराणेशाहीला दूर करण्यासाठी मी गेली 25 वर्ष माझ्या घरातला नगरसेवक दिला नव्हता, पण आता 4 प्रभाग झाले म्हणून लोकांची मागणी आहे की तुमच्या घरातला कोणतरी द्या। हा इथला महापौर हा सर्वसामान्य झाला पाहिजे, भारतीय जनता पार्टीचा झाला पाहिजे, तो ना मंदा म्हात्रेचा ना कुणाचा, फक्त भारतीय जनता पार्टीचा। नक्कीच आपण पाहतो की या वेळेला नवी मुंबईमध्ये महिला महापौर झाली पाहिजे आणि तेही कुठल्या घराण्याची न आता या ठिकाणी सर्वसामान्य कार्यकर्त्याला हे महापौर पद दिलं पाहिजे अशा प्रकारची ठाम भूमिका आमदार मंदा म्हात्रे यांनी मांडलेली आहे। विनायक पाटील, ABP माझा, नवी मुंबई। भाजप आणि शिवसेनेनं आम्हाला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत